व्यायाम तर तरी सुद्धा आपलं बीपी 4 ते 9 न कमी होते. आता मॉडरेशन ऑफ द अल्कोहोल कन्झम्पशन म्हणजे जे लोक म्हणजे ड्रिंक करतात त्यांना सुद्धा बंधन आहे म्हणजे त्यांनी कमीत कमी ड्रिंक करावे 1 ते 2 पॅक पुरे आहेत अशा लोकांचं सुद्धा असं जर केलं त्यांनी तर बीपी कमी होते 2 ते 4 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. आता पुढची स्लाइड बघूया आपण. आता प्रॉब्लेम दुसरा आहे की हाय ब्लड शुगर ज्या लोकांमध्ये हाय ब्लड शुगर असते अशा लोकांना सुद्धा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. आता हाय ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम काय ब्लड शुगरचा प्रॉब्लेम काय आहे नॉर्मली काय होते आपल्या बॉडीमध्ये म्हणजे आपण ज्या ज्या वेळेला जेवण करतो त्या वेळेला इन्सुलिन नावाचं हार्मोन सिक्रेट होते. आता इन्सुलिन जे आहे आपल्या पोटामध्ये एक ग्रंथी असते त्याला म्हणतात पॅनक्रियाज त्याच्यापासून सिक्रेट होते. आपण ज्या ज्या वेळेला जेवण करतो त्या वेळेला हे इन्सुलिन आपल्या म्हणजे रक्तामध्ये येते. आता इन्सुलिनचं काम काय आहे इन्सुलिन काय करते आपल्या रक्तामधली जी साखर आहे ती साखर जी आहे ते आपल्या सेलला म्हणजे पेशीला म्हणजे प्रोव्हाइड करण्याचं काम करते. म्हणजे पेशीवर एक आवरण असते त्या आवरणाला एक लॉक असते आणि ते लॉक उघडायचं काम हे इन्सुलिन करते. समजा काही लोकांमध्ये हे इन्सुलिन बॉडीमध्ये तयारच होत नाही बरोबर आहे त्याला स्टेज 1 डायबिटीस म्हणतो आपण. अशा लोकांना ज्युव्हेनाईल डायबिटीस पण म्हणतो आपण. ते जन्मजात त्याच्यामध्ये इन्सुलिन नसते त्यांच्या म्हणजे रक्तवाहिन्यामध्ये भरपूर शुगर असते अशा लोकांना आपल्याला म्हणजे इन्सुलिन जे आहे ते इंजेक्टेबल इन्सुलिन द्यावं लागते बरोबर आहे. आता काही लोकांमध्ये युजली लोक काय करतात की सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळेस जेवण करतात त्याच्यामुळे काय होते की आपलं इन्सुलिन प्रॉपरली सिक्रेट होते त्याच्यामुळं आपलं रक्तामधलं जे शुगर आहे ते वाढत नाही. पण काही लोकांना काय सवय असते दर 1 घंट्यानंतर 2 घंट्यानंतर काही ना काही 10-12 वेळेला दिवसभरामधून सतत काय खातात पितात बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होते की आपले जे पॅनक्रियाज आहे ते इन्सुलिन तयार करून करून फटीक होऊन जाते त्याच्यामुळं इन्सुलिन राहतच नाही त्याच्यामध्ये आणि अशा वेळेला अशा लोकांना इन्सुलिन इंजेक्शन द्यावं लागतं. आता काही लोकांमध्ये काय होते की इन्सुलिन म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये तयार करते पॅनक्रियाज पण जे शेलवाल असते आपलं शेलवालचा जो लॉक असतो ते लॉक ते उघडू शकत नाही. म्हणजे या ठिकाणी या अवस्थेला आपण काय म्हणतो इन्सुलिन रेजिस्टन्स आणि ही एक धोकादायक स्थिती आहे. अशा लोकांच्या मध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण अतिशय जास्त आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता आपण ब्लड शुगर आता बघितलेलं आहे की ज्यांना जास्त ब्लड शुगर आहे अशा लोकांना हार्ट अटॅकची रिस्क जास्त आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता ब्लड फॅट आता ज्या व्यक्तीच्या रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल आहे ट्रायग्लिसराईड आहे जास्त प्रमाणामध्ये वाढलेला आहे त्याच्यामुळे काय होते हे फॅट जे आहे ना रक्तवाहिनीवर हळूहळू डिपॉझिट होते रक्तवाहिन्याच्या आतल्या बाजूला आणि त्याच्यामुळे अशा लोकांना हार्ट अटॅकचा म्हणजे धोका जास्त असतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता ब्लड फॅट जे असतात ते कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड लेवल जास्त असतात अशा लोकांमध्ये. आणि जर समजा आपण म्हणजे हे कसं टाळायचं बाबा तर आपल्याला म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल अंगीकारावं लागेल हेल्दी जेवण करावं लागेल आणि समजा हे करून सुद्धा आपलं जर हे फॅट कमी होत नसेल रक्तामधलं फॅट तर आपल्याला डॉक्टरच्या सल्ल्याने गोळ्या घ्याव्या लागतील. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता आपण कोलेस्ट्रॉलचं लेवल बघूयात आपल्या बॉडीमध्ये. आपल्या बॉडीमध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं कोलेस्ट्रॉल असते. कोलेस्ट्रॉलचं महत्वाचं काम म्हणजे ते बॉडीला मदत करते आपलं युजफुल कोलेस्ट्रॉल असते. पण त्याबरोबरच आपल्या बॉडीमध्ये म्हणजे घातक कोलेस्ट्रॉल पण असते तर त्याला म्हणतो आपण एलडीएल कोलेस्ट्रॉल. आणि एचडीएल कोलेस्ट्रॉल जे आहे ते आपलं चांगलं कोलेस्ट्रॉल असते बरोबर आहे. नंतर ट्रायग्लिसराईड असते. आता यांचं लेवल बघूयात आपण. आपल्या रक्तामध्ये टोटल कोलेस्ट्रॉल किती पाहिजे त्याचं प्रमाण जे आहे ते 200च्या आत त्याची रिडिंग पाहिजे. नंतर एलडीएल कोलेस्ट्रॉल जे आहे 130च्या आत पाहिजे. तर एचडीएल कोलेस्ट्रॉल जे आहे ते 50च्या वर पाहिजे. त्याच्यानंतर ट्रायग्लिसराईड लेवल जे आहे ते 200च्या आत पाहिजे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता आपण बघूया की एक मेटाबॉलिक सिंड्रोम नावाचा एक सिंड्रोम आहे. अशा व्यक्तींच्या जे पोटाचा जो मधला पार्ट आहे त्याची जे ओबेसिटी जी आहे ते पोटामध्ये होतं म्हणजे पोटामध्ये भरपूर फॅट येते त्याच्या पोटावर. त्याशिवाय त्याचं जे म्हणजे अवयव असतात मधले त्या अवयवाच्या आजूबाजूला सुद्धा खूप फॅट जमा होते आणि त्याला आपण विसरण फॅट म्हणतो. अशा व्यक्तींच्या समजा रक्त जर तपासणी केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला ग्लुकोज लेवल वाढलेली दिसते त्यानंतर फॅटचं लेवल वाढलेलं दिसते त्याच्यानंतर
म्हणजे साखरेचं प्रमाण वाढलेलं दिसते, अशा लोकांना हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता काही लोकांना जो आहे ना ताणतणाव खूप असतो, रिस्क फॅक्टर जे आहे ना क्रॉनिक स्ट्रेस. आता आजकालच्या काळामध्ये काय झालंय की जे तरुण मुलं आहेत ते काय करतात की धावपळ खूप करतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की आपल्याकडे भरपूर पैसा पाहिजे, आपल्याकडे गाडी पाहिजे, आपल्याकडे फ्लॅट पाहिजे. मग ते काय करतात की भरपूर काम करतात, म्हणजे 12 तास, 14 तास, 16 तास काम करतात. त्याच्यामध्ये जास्त म्हणजे डॉक्टरांचा पण समावेश आहे, बरोबर आहे. आणि हे वारंवार जास्त काम केल्यामुळे काय होते की अशा लोकांच्या हृदयाला प्रॉब्लेम येतो आणि ते रिस्की आहे त्यांना. आता आमचे काही असे डॉक्टर्स आहेत की ते फक्त 27-28 मध्ये पण वारलेले आहेत. ते अनेक ठिकाणी कन्सल्टेशन करतात, धावतात, पळतात. त्याच्यामुळे त्यांना सतत स्ट्रेस येतो आणि या स्ट्रेसमुळं हार्टवर परिणाम होतो आणि अशी व्यक्ती लवकर दगावतात. तर नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता आपल्याला म्हणजे जर हार्ट अटॅक येऊ द्यायचा नसेल तर काय करावं लागेल? पहिली गोष्ट अशा मी काही तुम्हाला टिप्स देणार आहे की काय करावं लागेल. नंबर एक काय करावं लागेल की स्मोकिंग बंद करावं लागेल आणि विडी, सिगारेट आणि तंबाखू चिविंग बंद करावं लागेल. नंतर अशा लोकांनी म्हणजे आपली लाईफस्टाईल जी आहे म्हणजे त्यांना व्यायाम करावा लागेल. व्यायाम अनेक प्रकारचा असतो, जसं की पळणे आहे, पोहणे आहे, झुंबा डान्स करणे आहे, सायकलिंग आहे, प्राणायाम आहे, योगा आहे. अशा ॲक्टिव्हिटीज जर आपण नियमित रोजानं जर केल्या आणि कमीत कमी 30 मिनिटं जरी केल्या तर आपल्याला हार्ट अटॅक येणार नाही. त्याच्या पुढची स्लाइड प्लीज. आता आपल्याला फ्रूट जे आहे आपल्या जीवनामध्ये फ्रूट आणि व्हेजिटेबलचा खूप अभाव असतो. 90% लोक फ्रूट आणि व्हेजिटेबल खात नाहीत. तर आपल्या जीवनामध्ये फ्रूटचं प्रमाण वाढावं लागेल. दुसरी गोष्ट आपल्याला म्हणजे जे चमचमीत अन्न आहे आपलं त्याच्यामध्ये साल्ट असते, शुगरी जे अन्न असते ते कमी करावं लागेल. आणि दरवर्षी कमीत कमी एकदा तरी डॉक्टरांकडे जाऊन हे सगळे लिपिड प्रोफाईल हे सगळ्या तपासणी करायला पाहिजेत, बीपी तपासणी करायला पाहिजे. आणि आपल्या फॅमिलीला आहे ना आपल्याला एन्करेज करावं लागणार आहे, प्रोत्साहित करावं लागणार आहे की हे असे फ्रुट्स खायचे आहेत, आपल्याला साल्ट कमी करावं लागणार आहे. असंच जर आपण प्रोत्साहित केलं तर हार्ट अटॅक प्रमाण जे आहे आपल्याला आणि आपल्या फॅमिली मेंबर्सना कमी होईल. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता अशा काही 7 गोष्टी आहेत की अमेरिकन हार्ट असोसिएशननं या 7 गोष्टी जर त्यांनी असे प्रकाशित केले आहेत की ह्या जर 7 गोष्टी आपण म्हणजे कटाक्षानं केल्या तर त्या व्यक्तीला हार्ट अटॅक येणार नाही, म्हणजे येणारच नाही. तर नंबर एक जे आहे ते आपल्याला आपल्या ऍक्टिव्हिटी वाढवावं लागतं, म्हणजे आपल्याला व्यायाम करावा लागेल. दर दिवशी 30 मिनिटं तरी कमीत कमी व्यायाम करायला पाहिजे. दुसरी गोष्ट आपल्याला कोलेस्ट्रॉल कमी करावं लागेल. आपल्याला कोलेस्ट्रॉल कमी करण्याकरता आपल्याला म्हणजे जेवणामध्ये ऑइल कमी करावं लागेल. आजकाल आपण बघतो की म्हणजे चिकन, मटन, नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांच्या आता म्हणजे खूप प्रमाण वाढलेलं आहे. लोकांना आता व्हेजिटेबल खात नाही जास्त, नॉनव्हेज खाण्यावर जास्त भर झालेला आहे. त्याशिवाय जे लोक व्हेजिटेरियन आहेत ते सुद्धा तुपाचं प्रमाण त्यांच्यामध्ये जास्त आहे आणि दुग्धजन्य पदार्थ ते जास्त खात आहेत, बरोबर आहे. तर आपल्याला हे कोलेस्ट्रॉल कमी करावं लागेल आणि आपलं जे म्हणजे इटिंग जे आहे ते हेल्दी इटिंग करावं लागेल आपल्याला. हेल्दी इटिंगमध्ये सगळ्या गोष्टी आल्या की फ्रूटचा समावेश करावा लागेल आपल्याला, बरोबर आहे. लो कार्बोहायड्रेट करावं लागेल, प्रोटीनयुक्त जेवण करावं लागेल. त्याच्यानंतर आपण बघूयात की चौथं कारण जे आहे ते आपलं ब्लड प्रेशर जे आहे ते आपण जर नियंत्रणामध्ये ठेवलं तर आपल्याला हार्ट अटॅक येणार नाही. आणि 5वं कारण जे आहे की आपलं जर वजन जे आहे जर समजा आपण म्हणजे कमी केलं, नॉर्मलला जर आपण वजन आणलं तर आपल्यामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण एकदम कमी होऊन जाईल. त्याशिवाय आपलं जे रक्तातलं साखरेचं प्रमाण आहे ते जर कमी ठेवलं आपण त्याच्यामुळे सुद्धा हार्ट अटॅकचं प्रमाण कमी आहे अशा लोकांमध्ये. आणि स्मोकिंग स्मोकिंग करायचं नाही, एकदम बंद करायचं स्मोकिंग. नेक्स्ट स्लाइड प्लीज. बरोबर. आता आता आपण बघितलं की आपलं हृदय कसं असते, हृदयाला हार्ट अटॅक का येतो, म्हणजे आपण ते कसं प्रिव्हेंट करायचं, आपण काय खायचं, काय म्हणजे ऍक्टिव्हिटी करायच्या याच्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. पण बहुतांश वेळेस काय होते आपलं जे जेवण आहे ते बॅलन्स फूड नसते. आपल्या भारतामध्ये जवळजवळ 90% लोक बॅलन्स डाएट घेत नाहीत. बॅलन्स डाएट म्हणजे काय की आपल्या जेवणामध्ये प्रोटीनचं प्रमाण बरोबर आहे का, कार्बोहायड्रेटचं प्रमाण किती आहे, आपलं जे तेल जरूरत किती आहे तेलाची, बरोबर आहे, ते त्याप्रमाणे खात नाहीत. व्हेजिटेबल खात नाहीत, फ्रूट खात नाहीत, बरोबर आहे.
त्याशिवाय मिनरल्स विटॅमिन जे लागतात आपल्याला रोज दैनंदिन जीवनामध्ये ते पण घेत नाही. विटॅमिन आणि मिनरल म्हणजे याचा पण अभाव आहे आपल्यामध्ये. आता मग अशा वेळेला काय करावं लागतं आपल्याला, मिनरल्स आणि विटॅमिन्स म्हणजे जे सप्लिमेंटच्या स्वरूपामध्ये आहेत ते आपल्याला बाहेरून घ्यावं लागतात, बरोबर आहे. तर आता हे मिनरल्स आणि विटॅमिन्स घेतल्यामुळं आपलं हृदय जे आहे स्वस्थ राहील आणि तंदुरुस्त राहील. आता ह्या जे सप्लिमेंट आहेत त्या सप्लिमेंटच्या बद्दल माहिती देण्याकरता मी माझी मिसेस डॉक्टर प्रतिभा बद्रे हिला आमंत्रित करत आहे. टू ओव्हर टू डॉक्टर प्रतिभा. नेक्स्ट स्लाइड प्लीज. Thank you very much, Dinesh. Very nice and detailed information about the heart and its problems. तो मैं जो आपको प्रोडक्ट्स बताने जा रही हूँ वो सभी प्रोडक्ट प्रिवेंशन के लिए हैं. प्रिवेंशन इज बेटर देन क्योर. अगर आपको ऐसा लगता है कि डिसीज ना हो पाए तो ये सभी प्रोडक्ट्स आपके लिए हैं. जो सामने दिख रहा है वह प्रोडक्ट है कि नेचुरल बी विथ ईस्ट. नेचुरल बी यह प्रोडक्ट जो है उसके बारे में थोड़ा सा बात करूंगी मैं. Natural B contains 7 vitamins B1, B2, B3, B5, B6 and B12 plus folic acid and inositol with yeast. अभी ये yeast क्या है? It is the richest source of the vitamin B1 in the world. विटामिन ई का फंक्शन क्या होता है? It helps to lower the stress, helps to lower the blood pressure, prevent a heart attack and stroke and keep the blood sugar under the control. सभी विटामिन इंपॉर्टेंट है, लेकिन विटामिन B12 के बारे में मैं थोड़ा सा बताऊंगी. यह बहुत इंपॉर्टेंट विटामिन होता है. इसे कोबालामाइन भी कहते हैं. रेड ब्लड सेल्स फॉर्मेशन बनाता है, माइलिन शीथ फॉर्मेशन में हेल्प करता है, नर्वस सिस्टम में भी रिलेटेड है. तो एनर्जी, मसल पावर और स्टैमिना देता है. शरीर में विभिन्न हिस्सों में प्रोटीन पहुंचाने का भी काम करता है. हमारे जीन और डीएनए को बनाता है. प्रेग्नेंट महिलाओं में भी यह बहुत जरूरी है क्योंकि बच्चे के लिए और हीमोग्लोबिन बनाने के लिए. ये नेचुरल बी विथ जो ईस्ट के साथ होता है, इससे हार्ट डिसीज की रिस्क कम होती है क्योंकि यह होमोसिस्टिन लेवल कम करने में मदद करता है. और अगर होमोसिस्टिन लेवल अगर बढ़ गया तो हार्ट अटैक भी आ सकता है. तो कोलेस्ट्रॉल के स्तर को कम करता है, ब्लड प्रेशर को कंट्रोल करता है. नेचुरल बी एक्ट एज ए एंटी इंफ्लेमेटरी ऑल्सो, यानी कि सूजन कम करता है. विटामिन B12 डिफिशियंसी से बहुत सारे सिम्टम्स आ जाते हैं, जैसे कि पैरों में टिंगलिंग एंड नमनेस होना, खून की कमी होने लगती है इसीलिए थकान, सांस लेने में तकलीफ होती है, ड्राउजी फीलिंग आता है यानी कि आलस्य आता है, एक्टिविटी भी कम हो जाती है, डिप्रेशन, कंफ्यूजन और मूड बदलते रहता है क्योंकि सेंट्रल नर्वस सिस्टम पर यह काम करता है. लोग इसे बहुत साधारण समस्या मानते हैं, लेकिन यह एक गंभीर समस्या हो सकती है. तो इसका डोज कैसा है? एक टैबलेट लेना है विद अ मील. नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड प्लीज. नेक्स्ट आहे मॅडम गार्लिक हार्ट के. Yes, yes. न्यूट्रलाइट हार्ट गार्लिक. व्हाट इज न्यूट्रलाइट गार्लिक? न्यूट्रलाइट गार्लिक में एलिसिन नाम का एक एक्टिव कंपोनेंट होता है जो ब्लड लिपिड लेवल्स को मेंटेन करता है, जिससे कोलेस्ट्रॉल कम होता है, ब्लड प्रेशर मेंटेन होता है, दैट प्रिवेंट्स द हार्ट डिसीज ऑल्सो. इम्यूनिटी बढ़ाने में भी मदद करता है और कैंसर की रिस्क भी कम होती है. सो व्हाट इज एंट्रिक कोटिंग? तो गार्लिक का ओडर यानी तेज गंध के कारण कुछ लोगों को परेशानी होती है, इसीलिए इसकी टैबलेट को एंट्रिक कोटिंग किया है जो इंटेस्टाइन में जाकर रिलीज होती है. गार्लिक का स्मेल मास्क करने के लिए पेपरमिंट भी यूज करते हैं. डोज ये 2 टैबलेट वंस डेली लेना है. हाँ, न्यूट्रलाइट CH बैलेंस यानी CH यानी कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल क्यों बढ़ता है? जैसे अभी बताया गया है कि कोलेस्ट्रॉल जंक फूड से, नॉन वेज से, ट्रांस फैट से और फ्राइड फूड से कोलेस्ट्रॉल बनता है.
अभी यह न्यूट्रलाइट CH जो बैलेंस है यह कोलेस्ट्रॉल बैलेंस करने के लिए बनाया गया है। यह प्रोडक्ट नेचुरल ग्रीन टी का एक्सट्रैक्ट है जो कोलेस्ट्रॉल लेवल को मेंटेन करता है और अलोंग विथ लो फैट डाइट और हार्ट को हेल्दी रखता है। इट कंटेन्स फाइटोन्यूट्रिएंट्स आल्सो, फ्री फ्रॉम प्रिजर्वेटिव, मेंटेन्स हेल्दी लाइफस्टाइल। यह हमारे बॉडी को किस तरह बेनिफिट करता है, तो each soft gel contain 395 milligrams of the green tea extract. So it is a combination of the polyphenol, T-flavins and theoflavins and catechins. They work together by two mechanisms. By binding the cholesterol in the intestine, so the minimum absorption is there and hence the cholesterol is not absorbed. And second mechanism liver में होती है, जो remaining amount of the cholesterol है उसे बाइल तैयार करता है। इसका डोज कैसा है, तो 2 कैप्सूल्स डेली फॉर विथ आफ्टर योर लंच और डिनर। न्यूट्रीलाइट कोएंजाइम क्यूटेन कॉन्सेंट्रेट, यह एक प्रकार का एंजाइम है विच प्रोटेक्ट द माइटोकॉन्ड्रिया इन आवर सेल। जैसे हम बिल्डिंग बनाते समय बिल्डिंग में ईट यह हमारा मेन कंपोनेंट होता है, उसी तरह हमारे बॉडी का एक सेल यही भी कंपोनेंट होता है जिसमें माइटोकॉन्ड्रिया होता है। तो यह माइटोकॉन्ड्रिया को यह प्रोटेक्ट करता है। यह हमारे शरीर में प्राकृतिक रूप से पाया जाता है और माइटोकॉन्ड्रिया जो हमें ऊर्जा भी प्रदान करता है। यह एक शक्तिशाली एंटीऑक्सीडेंट है जिसे यूबिक्विनिन भी कहते हैं। बेनिफिट्स ऑफ द कोएंजाइम क्यूटेन क्या है, यह ऊर्जा उत्पादन करने में मदद करता है, जनरेट्स द एटीपी फॉर एनर्जी, एंटीऑक्सीडेंट होने के कारण फ्री रेडिकल्स को भी फाइट करता है एंड प्रिवेंट द नॉन कम्युनिकेबल डिसीजेस लाइक कैंसर, जॉइंट पेन, आर्थराइटिस, हार्ट डिसीज। हार्ट हेल्थ को सपोर्ट करता है, मांसपेशियों में दर्द और कमजोरियों को कम करता है, स्किन हेल्थ को भी सपोर्ट करता है। उम्र बढ़ने के साथ साथ शरीर में इसकी मात्रा कम हो जाती है, इसीलिए कोएंजाइम क्यूटेन सप्लीमेंट लेना जरूरी होता है। इसमें साइट्रस बायोफ्लेवोनॉइड्स भी होता है which act as a phytonutrients। इसके बाकी के सोर्स भी है जैसे मांस, समुद्री मछली, सोयाबीन ऑयल और मूंगफली में मिलता है। इसका डोज ऐसा है कि 4 कैप्सूल्स डेली इन ए डिवाइडेड डोसेस में ले सकते हैं। न्यूट्रीलाइट साल्मन ओमेगा कैप्सूल्स, अभी इसमें क्या है कि 180 मिलीग्राम ऑफ द इकोसा पेंटानिक एसिड एंड 180 and 120 मिलीग्राम ऑफ द डोकोसा हेक्सानिक एसिड, ये इसका कंपोनेंट है और ये कंपोनेंट से ही ये कैप्सूल मतलब तैयार होती है। तो न्यूट्रीलाइट साल्मन ओमेगा 3 यह 4 फिशेस का कॉम्बिनेशन है। फॉर एग्जांपल साल्मन 60%, मैक्रेल 1%, सार्डिन 4% और एंकोना 35%। नो आर्टिफिशियल प्रिजर्वेटिव्स, कलर एंड फ्लेवर्स। तो अभी तक तो मैंने ये फिश देखे भी नहीं है, तो थैंक गॉड एमवे ने हमको इसे 4 का कॉम्बिनेशन बना के हमारे पास भेज दिया है। तो ये जो कॉम्बिनेशन है इसका मतलब जो 180 मिलीग्राम ऑफ द EPA है, इसके क्या फंक्शन होते हैं, इट इज गुड फॉर द हार्ट एंड रेगुलेट द ट्राइग्लिसराइड्स इन द आर्टरीज। जो हमारे खून में ट्राइग्लिसराइड्स नाम का एक द्रव होता है, यह एक चिपचिपा पदार्थ होता है। नॉर्मली यह ब्लड क्लॉटिंग के लिए जरूरी होता है, लेकिन ट्राइग्लिसराइड लेवल जब बढ़ जाते हैं तो यह ज्यादा चिपकने लगता है, खून धीमा हो जाता है और उसमें प्लेटलेट, कैल्शियम और ब्लड के कंपोनेंट्स मिलकर क्लॉट फॉर्मेशन भी होता है। तो यह आर्टरी और ब्लॉक फॉर्मेशन, इसमें आर्टरी और ब्लॉक फॉर्मेशन होने लगता है। जब क्लॉट फॉर्मेशन होता है तो ब्लॉक होता है। मैं जब स्टूडेंट को पढ़ाती हूँ तो उनको एक ही बारे में बताती हूँ कि जब हमारी नाली ब्लॉक हो जाती है तो नाली ब्लॉक निकालने के लिए हम कैसे उसको पानी डालते हैं, सेम सिंक्रोनाइजेशन इज देयर कि यह ट्राइग्लिसराइड्स हमारे आर्टरी में जाकर बैठता है। लेकिन जब हम रेगुलर बेसिस पर ओमेगा 3 का कंजम्पशन करते हैं तो ट्राइग्लिसराइड्स लेवल नॉर्मल रहते हैं और हमारी हेल्थ भी नॉर्मल रहती है, ब्लड प्रेशर भी कम होता है। नसों में ब्लॉकेज होने की वजह से खून धीमा धीमा चलता है। अगर हार्ट की तरफ खून धीमा चला तो उसे हार्ट अटैक आता है,
और ब्रेन की तरफ अगर खून धीमा चला या बंद हो गया तो उसे पैरालिसिस होता है या स्ट्रोक होता है। और ये 94% यह ब्लड प्रेशर की वजह से होता है। सो द रेगुलर फिजियोलॉजिकल फंक्शनिंग ऑफ द हार्ट, omega-3 इज रिक्वायर्ड। omega-3 ऑल्सो इंक्रीजेस द गुड फैट, जैसे बताया है ना अभी कि HDL यह हाई डेंसिटी लाइपोप्रोटीन होता है और LDL यह लो डेंसिटी लाइपोप्रोटीन होता है। LDL इज मोर डेंजरस देन द HDL। तो omega-3 क्या करता है, HDL हमारा बढ़ाता है। इट एक्ट एज ए एंटी इंफ्लेमेटरी ऑल्सो। जब भी हमारे बॉडी में कुछ कॉम्प्लिकेशन होना है तो पहले सूजन आ जाती है, तो omega-3 यह सूजन को ही कम करता है। जैसे हार्ट में कुछ प्रॉब्लम आना है तो पहले उधर सूजन आती है और फिर हार्ट अटैक आता है, तो यह omega-3 पहले सूजन ही कम करता है, इसलिए हार्ट अटैक ही नहीं आता। दूसरा है 120 मिलीग्राम ऑफ द डोकोसाहेक्सानिक एसिड। इट इज अ लॉन्ग चेन पॉलीअनसैचुरेटेड फैटी एसिड्स। यह ब्रेन के लिए बहुत इंपॉर्टेंट होता है, खास तौर पर डेवलपमेंट ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टम के लिए मजबूती प्रदान करता है। प्रेजेंस ऑफ द माइंड रखता है, मेमोरी मेंटेन करता है, उदासी, चिंता, व्याकुलता, मानसिक तनाव में भी यूजफुल है। यह स्किन हेल्थ के लिए भी बहुत फायदेमंद है। इट एक्ट एज ए एंटीऑक्सीडेंट। ड्राई स्किन, पिगमेंटेशन, मेलास्मा, एक्नी, ग्लोइंग स्किन इसमें मिल जाती है। यूजफुल इन जॉइंट पेन एंड इन्फ्लेमेशन। इट एक्ट एज ए एंटी इन्फ्लेमेटरी, जैसे मैंने अभी बताया कि इस सूजन कम करता है और जॉइंट की फ्लेक्सिबिलिटी बढ़ जाती है। यूजफुल इन विजन हेल्थ। DHA is essential for the structure and the function of the retina and useful in the non-communicable diseases like cancer, PCOD, thyroid, heart diseases, क्योंकि यह इन्फ्लेमेशन रिड्यूस करता है। ऑटो इम्यून डिसीजेज जो होते हैं जिसमें खुद की इम्यूनिटी में प्रॉब्लम होता है, तो omega-3 की वजह से यह इम्यूनिटी बढ़ जाती है। हेयर फॉल में भी यूजफुल है, हेयर सिल्की और शाइनी होते हैं। स्काल्प अगर ड्राई और रूखा सूखा हो तो उसमें से विटामिन और न्यूट्रिएंट्स एब्सॉर्ब नहीं होते, तो omega-3 क्या करता है, स्काल्प को ड्राई ही नहीं होने देता है। प्रेगनेंसी में भी omega-3 का बहुत बड़ा रोल है फॉर फीटल डेवलपमेंट। बच्चे का ब्रेन डेवलपमेंट होता है, रेटिना डेवलपमेंट की वजह से बच्चों की आंखें भी बहुत अच्छी रहती है। हेल्दी सेल मेम्ब्रेन बनाता है। प्रेगनेंसी में ब्लड प्रेशर बढ़ने की ज्यादा शिकायत होती है, तो ब्लड प्रेशर कंट्रोल करता है, जिसकी वजह से प्रेगनेंसी में कॉम्प्लिकेशन होते नहीं है। इक्लाम्शिया, प्रीक्लाम्शिया नाम का डिसीज भी होता नहीं है। कोलेस्ट्रॉल कम करता है। न्यूट्रिशन और ऑक्सीजन बच्चे तक पहुंचाने का काम इकोसापेंटानिक एसिड करता है। प्रीमैच्योर डिलीवरी की रिस्क भी कम करता है, यानी कि फुल टर्म डिलीवरी के बाद डिलीवरी होती है, फुल टर्म के बाद डिलीवरी होने के बाद भी omega-3 बच्चे की इम्यूनिटी मेंटेन करता है। जब हम जंक फूड, फ्राइड फूड, प्रोसेस्ड फूड खाते हैं तो omega-6 मिलता है, तो बैलेंस करने के लिए हमें omega-3 लेने की बहुत जरूरत होती है। आदर्श रेशो क्या है कि 1:1, यह आदर्श रेशो है, लेकिन 1.5 और 1.10 जब होता है तो पूरी बॉडी अनहेल्दी हो जाती है और हार्ट अटैक के ज्यादा चांसेस होते हैं। सो इसमें मैसेज क्या है कि इंक्रीज द कंजम्पशन ऑफ द omega-3। हमारी इम्यूनिटी सिस्टम और रोग प्रतिकारक शक्ति भी बढ़ाता है। एक गठिया की बीमारी होती है, जो गठिया की बीमारी में एक हड्डियों की बीमारी होती है जिसमें स्मॉल जॉइंट होते हैं, उसे विकृत रूप से वो बढ़ जाते हैं, और कंजम्पशन ऑफ द रेगुलर omega-3 विल रिड्यूस दैट जॉइंट पेन। ब्रेस्ट फीडिंग में भी omega-3 काफी इसेंशियल है, क्योंकि बच्चे की ब्रेन डेवलपमेंट होती है। अदरवाइज बच्चे की एक डिसऑर्डर होती है, जो छोटे बच्चे क्या होते हैं कि अटेंशन डिफिशिएंसी हाइपर एक्टिव डिसऑर्डर होती है, इसमें भी इम्प्रूवमेंट होती है। सिमिलरली ओल्ड एज में एक डिमेंशिया यानी कि भूलने की बीमारी होती है, जिसे हम अल्जाइमर डिसीज भी कहते हैं, इसमें इम्प्रूवमेंट होती है। वजन कम करने के लिए omega-3 मदद करता है। ओबेसिटी इज नथिंग बट द इन्फ्लेमेशन, तो सूजन कम करता है। डायबिटीज में इंसुलिन के सिक्रेशन को भी सहायता करता है। स्टमक अल्सर यानी एसिडिटी अगर हो गई तो लोग क्या करते हैं, जाकर मेडिकल में से एसिडिटी की गोली लेते हैं, क्यों, और जब खाना खाते हैं तो उनके पेट में दर्द होता है। लेकिन omega-3 क्या करता है, जो पेट में का अल्सर होता है उस पर ऑइंटमेंट का काम करता है।
इसमें एक लेयर बन जाती है तो और उन जख्मों को सुखाने का काम करता है। हेल्प इन द ब्रेस्ट कैंसर, कोलन कैंसर और प्रोस्टेट कैंसर। थायराइड में क्या होता है, एक तो हाइपर थायराइडिज्म होता है, नहीं तो हाइपोथायराइडिज्म होता है, तो इसको स्टेबल करने में मदद करता है। तो हमारे ये इसके ओमेगा 3 के पोटेंशियल यूजर्स कौन होते हैं? जिनको ओवरवेट है, ओवरवेट के लोगों ने तो 1 TDS लेना चाहिए, और फिर जिनको डायबिटीज है उन्होंने भी ओमेगा 3 लेना चाहिए। फिर जो जिनका रेज कोलेस्ट्रॉल होता है, हेल्दी कंसर्न होता है, जिनको हेल्थ अवेयरनेस है, जो स्किन, नेल एंड हेयर्स को अच्छा रखना चाहते हैं, और जो लोग ज्यादा जंक फूड खाते हैं और जिनका बिजी शेड्यूल है, उन्होंने ओमेगा 3 ज्यादा लेना चाहिए। यह कैप्सूल आप 3 टाइम भी ले सकते हैं, क्योंकि इतने सारे फायदे हैं, तो यह इसे धरती पर का अमृत भी कहते हैं। सो थैंक यू वेरी मच फॉर द अपॉर्चुनिटी। थैंक यू। जोरदार तालियां। बहुत ही जबरदस्त इंफॉर्मेशन डॉक्टर दिनेश कुमार भद्रे और प्रतिभा भद्रे मैडम ने हमको दी है, और इतनी बढ़िया इंफॉर्मेशन हमको मिली है। तो हार्ट हेल्थ अच्छी रखने के लिए हमने क्या क्या करना चाहिए? कम से कम 30 मिनट एक्सरसाइज, और स्मोकिंग नहीं करना है, ड्रिंकिंग का लिमिट रखना है, और न्यूट्रिशन अच्छे से लेना है, फ्रूट्स वेजिटेबल्स ज़्यादा खाना है। और हम अगर ये न्यूट्रिशन यानी जितना चाहिए उतना हमको मिलता नहीं, न्यूट्रिशन को जो इम्पोर्टेंट सप्लीमेंट्स है ना, सप्लीमेंट्री फूड हमने लेना चाहिए, है ना। उसमें B12 का क्या इम्पोर्टेंट था वो भी मुझे इतना मालूम नहीं था, समय समय से हम भूल जाते, है ना। तो B12 विटामिन बी कितना इम्पोर्टेंट है हमारे बॉडी के लिए, वो आज नई जानकारी हमको मिली है। ओमेगा 3, CH बैलेंस, प्रोटीन, ये तो बहुत जरूरी है हमारे ओवरऑल हेल्थ के लिए और हार्ट के लिए स्पेशली। तो बहुत ही बढ़िया जानकारी हमको मिली है। तो मैं फिर से तहे दिल से शुक्रिया अदा करूंगा डॉक्टर दिनेश कुमार और प्रतिभा। तो काही प्रश्न असतील तर हाँ हाँ, तो ये लोग को मैंने कई साल से देखा है कि ये डॉक्टर हस्बैंड वाइफ दोनों न्यूट्रीलाइट के प्रोडक्ट बहुत खाते हैं, इसलिए इनकी हेल्थ भी बहुत अच्छी है। किसी को कुछ क्वेश्चन होगा, है ना, हेल्थ के बारे में पूछने का, तो आप डॉक्टर साहब से पूछ सकते हैं। कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता सरांना। हा नमस्कार सर, मी युगांत भिवगड बोलतो नागपूरहून. हा बोला हॅलो. युगांत. हा सर, एक 12 वर्षाचा मुलगा आहे, त्याला पॅन्क्रियाटिकचा प्रॉब्लेम आहे, पॅन्क्रियाटिक. तर त्याला काय घेता येईल सर आपल्या न्यूट्रीलाइट फूड सप्लिमेंट मध्ये? हॅलो. बरोबर आहे. हा भद्रे सर, नमस्कार सर. पॅन्क्रियाटायटिसचा जो आहे प्रॉब्लेम, म्हणजे तो आजार आहे, बरोबर आहे. तर अशा व्यक्तीने जी सर. म्हणजे बेस्ट वे म्हणजे म्हणजे गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहेत त्यांच्याशी संपर्क साधायला पाहिजे. त्याशिवाय आपण आपल्या बॉडीमध्ये ओके. जे बी आहे ओमेगा 3 द्यायला काही हरकत नाही. ओके, थँक्यू. हॅलो, मला विचारायचं आहे की त्यांना पॅन्क्रियाटायटिस आहे असं निदान झालेलं आहे का? निदान आलंय सर मॅडम, रिपोर्ट आहे त्याची. बर बर. मग त्यांना ताप वगैरे येतो का? काय सर, काय म्हटलं? ताप येतो का त्यांना? हो, म्हणजे त्याला त्रास खूप होतो, ते जाणवलं की. हा, ते पॅन्क्रियाटायटिस कसं असतं माहितीये का, पेशंटला खूप दुखतं काय, त्याच्यामुळे त्यांना हा अँटीबायोटिक द्यायला पाहिजे आणि अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स पण द्यायला पाहिजे त्यांना. आणि प्लस आपलं
हा प्लस आपले पण मेडिसिन आपलं पण प्रिव्हेंटिव्ह हे आहे सप्लिमेंट्स ते द्यायला काय हरकत जी नाही. म्हणजे पीडीओ पॅक द्यायला काय हरकत अच्छा नाही त्यांना. हा पण मेन त्यांना हो अँटीबायोटिकची गरज आहे. जास्त वय नाही मॅडम त्याचं 11 ते 12 वर्षाचा आहे तो मुलगा. अच्छा अच्छा छोटा आहे का? हा 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 बरोबर. हो हा हो आपल्याकडं ते पण सप्लिमेंट आहेत ना. अच्छा हा ओके हा ठीक आहे मॅडम थँक्यू. हो thank you. हे थोडं समजून सांगता का? आणि डायसिस्टोलिक प्रेशर वाढलेलं बरोबर नसते असं म्हणतात, त्याचं काय कारण? प्रश्न एकदा विचारा. सिस्टोलिक आणि डायसिस्टोलिक प्रेशर म्हणजे नेमकं काय आमच्यासारखे म्हणजे समजून घेण्यासाठी. हा. आणि डायसिस्टोलिक प्रेशर वाढणं बरोबर नसते असं म्हणतात, बरोबर बरोबर. त्याचं काय कारण आहे? आता आपलं जे नॉर्मल रक्तदाब जो आहे, सिस्टोलिक म्हणजे वरचं रक्त म्हणजे रक्तदाब, आणि डायस्टोलिक म्हणजे खालचा रक्तदाब. बरोबर आहे. नॉर्मल व्यक्तीमध्ये जे सिस्टोलिक रक्त ब्लड प्रेशर जे आहे ते 120च्या आत पाहिजे. बरोबर आहे. आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर जे आहे ते 80च्या आत पाहिजे. एखाद्या व्यक्तीचं ब्लड प्रेशर वाढते म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये नेमकं? बरोबर आहे. तर त्याचं जर रक्त आपण तपासणी केलं तर त्यांच्या रक्तामध्ये आपल्याला म्हणजे लिपिड प्रोफाईल वाढलेले दिसतात. त्याच्यानंतर त्या व्यक्तीला एखाद्या वेळेस म्हणजे शुगरची पण म्हणजे पातळी त्यांची वाढलेली असते. बरोबर आहे. त्यानंतर हे डायटोलिक आणि सिस्टोलिक जे ब्लड प्रेशर आहे, जे लोक वजनदार असतात अशा लोकांमध्ये वाढलेले असते. बरोबर आहे. ठीक आहे, थँक्यू बद्री साहेब. अजून काही कोणाला प्रश्न? देशभतर साहेब. स्पीकर आज डॉक्टर दिनेश कुमार आणि